कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो, अशा वेळेस मूग डाळ खिचडी हा एक पर्याय आहे। तर त्याच्यासाठीचं साहित्य आपण पाहूया। तांदूळ, मूग डाळ, तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत, 1 छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, जिरे आणि मोहरी, हळद तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी, लाल तिखट आणि मीठ। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे, कोबी, टोमॅटो, बीट घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि कढीपत्ता आहे। तर याच्यामध्ये आणखी तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता। छान अशी मिक्स व्हेज किंवा व्हेजिटेबलची खिचडी सुद्धा छान अशी पौष्टिक अशी खिचडी तयार होऊ शकते संध्याकाळच्या जेवणासाठी। तर आता ती कशी करायची ते आपण पाहू। इथे कुकरमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापत आलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकूया, त्यानंतर खमंग जिरे आणि मोहरीची त्याला फोडणी देऊया। आहेत चांगले जिरे आता छान तडतडले आहेत। आता त्याच्यामध्ये लसूण टाकूया, त्यानंतर कांदा, पण बाकीच्या ज्या भाज्या आहेत कोबी, टोमॅटो, बीट हे सर्व टाकून 5 मिनिट भाज्या छान अशा शिजू देऊया। पहा तेलामध्ये भाज्या छान अशा शिजत आलेल्या आहेत। आता आपण त्याच्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, आणि पुन्हा एकदा सर्व हे जे साहित्य आहे ते हलवून घेऊया। आता मगाशी आपण जे तांदूळ आणि डाळ घेतली होती ती मी धुवून घेतलेली आहे, ती आपण त्याच्यामध्ये टाकूया। कोथिंबीर पण टाकूया आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत। म्हणजे आपली खिचडी ही छान शिजेल। कुकरला झाकण लावूया। आता आपण गॅस बंद करूया। मस्त गरम गरम खिचडी तयार आहे। आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया।